तुम्ही सतत कोणाला तरी काहीतरी सांगायचा प्रयत्न करताय, पण समोरचा ऐकतच नाही, कॉल उचलत नाही, मेसेजला रिप्लाय करत नाही, आणि कधी ऐकलं तरी त्याच्या चेहऱ्यावर हू केअर्स असा ॲटिट्यूड असतं. जर तुम्हाला असं वारंवार वाटत असेल की समोरच्या व्यक्तीला तुमच्या बोलण्याचा काहीच फरक पडत नाहीये, तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला 5 कारणांबद्दल सांगणार आहे जी तुमच्यासाठी आय ओपनर ठरू शकतात. चला तर मग सुरुवात करूयात. फर्स्ट इज, तुम्ही सतत तक्रारीच करत असता. इमॅजिन करा, तुमचा एक फ्रेंड आहे जो फोन केल्यावर कायम तक्रारी सांगतो. यार, बॉसने परत एक्स्ट्रा वर्क दिलं, ऑफिसमध्ये काहीच मज्जा नाही, पगारच कमी आहे, सासूचंच पटत नाहीये, नवरा असाच वागतो. पहिल्यांदा तुम्ही ऐकाल, दुसऱ्यांदा सुद्धा सांत्वन कराल, पण तिसऱ्यांदा, चौथ्यांदा, 10व्यांदा, 50व्या वेळेला ब्रेन ऑटोमॅटिकली इग्नोर मोडवर जातो. लोकांना नेहमी निगेटिव्ह बोलणाऱ्या व्यक्तीकडे अटेन्शन द्यायला आवडत नाही. त्याऐवजी थोडं पॉझिटिव्ह बोला. समस्या सांगायच्या असतील तर सोल्युशन सोबत बोला. हसत खेळत नातं टिकवायचं असेल तर तक्रारी जरा कमी करा. ओके, नवरा ऑफिसमधून बघा दमून घरी येतो, तेव्हा बायको लगेच जर सुरू झाली की संपूर्ण दिवस घरात किती त्रास होतोय, मुलं ऐकत नाहीयेत, कामवाल्या काकूने आज उशीर केला वगैरे वगैरे, तर आता इथे बायकोला खरंच त्रास झाला असेल, नो डाऊट, पण नवरा पूर्ण दिवस ऑफिसमध्ये थकून आलेला आहे, त्यालाही काही शांत वेळ लागतो. समजा त्यांनीही लगेच ऑफिसच्या तक्रारी सुरू केल्या तर घरात एकमेकांचा कोणी ऐकून घेणार आहे का? त्यामुळे तक्रारी करायचं थोडंसं मनावर कंट्रोल ठेवा. दिवसाची सुरुवात आणि शेवट एकदम हॅपीनेसने म्हणजे आनंदाने एंड करण्याचा प्रयत्न करा. आता समजा नवऱ्याने विचारलं की आज काय केलं, कसा गेला दिवस, तर लगेचच काहीतरी निगेटिव्ह बोलण्याऐवजी एक मजेशीर गोष्ट सांगू का मी जरा, असं काहीतरी गमतीशीर शेअर करा. नात्यात संवाद गरजेचा असतो, पण तक्रारीमुळे ना फार बोरिंग होऊन जातं. तुम्हाला जर काही खटकलं असेल ते नीट समजूतदारपणे शेअर करा. नात्यात थोडा विनोद ठेवा. एकमेकांना उगीच दोष देण्याऐवजी तो दिवस हलका फुलका करण्याचा प्रयत्न करा. सेकंड इज, तुम्ही फक्त स्वतःबद्दल बोलता. कधी असं होतं का की तुम्ही कोणाशी तरी बोलताय आणि समोरचा फक्त स्वतःबद्दलच बोलत राहतो आणि शेवटी तुम्ही मनात म्हणता, अरे मी पण आहे इकडे, का तूच एकटा उभा आहेस. राग येतो आपल्याला. तसंच गोष्टी शेअर करणं मस्त आहे, पण संवाद म्हणजे फक्त आपली गाथा सांगणं किंवा आपलं रड गाणं सांगणं नसतं. संभाषण म्हणजे दोघांचं एक भागीदारी असते त्याच्यामध्ये. जर तुम्ही फक्त स्वतःबद्दलच बोलत असाल तर समोरच्याला ऑब्व्हियसली कंटाळा येणार आहे. त्यामुळे नंतर तुमच्यासोबत वेळ घालवणं त्या व्यक्तीला बोर वाटायला लागतं आणि हळूहळू ती व्यक्ती तुम्हाला अवॉइड करते. तर त्या नात्यांमध्ये गिव्ह अँड टेक असतं, वन वे कम्युनिकेशन नाही. हे जितक्या लवकर तुम्ही समजून घ्याल तितक्या लवकर लोक तुम्हाला अवॉइड करणार नाहीत. आता बघा एक सिच्युएशन, नवरा आणि बायको डिनर टेबलवर बसलेत. बायको कामातून थकून आली आहे, पण नवरा तिचं जे मूड आहे त्याच्याकडे बघतच नाहीये, स्वतःच दिवसभराचं काहीतरी सांगत बसलाय की आज ऑफिसमध्ये काय धमाल झाली माहितीये का, माझ्या टीमने प्रोजेक्ट क्रॅक केला, बॉस खुश झाला, आज मी मस्त मूडमध्ये आहे. पण बायको शांतपणे ऐकते. तिच्या चेहऱ्यावर थोडासा वैताग असतो, ती काही एक्सायटेड नाहीये नवऱ्याचं ऐकायला. इकडे आता नवऱ्याचा हेतू काही वाईट नाहीये, तो फक्त त्याचा हॅपीनेस शेअर करतोय. पण जर तो फक्त स्वतःच्याच गोष्टी सांगत राहिला आणि बायकोला विचारलंही नाही की अगं तुला कसं वाटतंय, तुझा दिवस कसा होता, काय केलं, तर ते नात्यात काही संवादच होणार नाही, संवाद कमी होईल. तसं समोरच्या व्यक्तीलाही व्यक्त होण्यासाठी स्पेस लागते. नात्यात संवाद हा दोन्ही बाजूंनी असतो. नेहमी स्वतःची गोष्ट सांगून झाल्यावर समोरच्याला सुद्धा विचारायचं असतं की तुझं काय सुरू आहे, काय चालू आहे लाईफमध्ये, काय वाटतंय तुला याबद्दल. तुम्ही त्यांचं जेव्हा ऐकाल तरच ते तुमचं ऐकणार आहेत. पहिली गोष्ट तर लिसन टू अंडरस्टँड. हे लोक ना खूपच आजकाल अनकॉमन झालंय, रेअर झालंय. ओके, लोक ऐकतात पण समजून घेत नाहीत. फक्त हां बर हे म्हणण्यापेक्षा त्यांच्या गोष्टींमध्ये थोडासा रस दाखवा ना. रॅपिड फायर क्वेश्चन्स ट्राय करू शकता. फॉर एक्झाम्पल, तुझ्या आयुष्यात काय नवीन चालू आहे, सध्या लाईफ कशी सुरू आहे, घरचे काय म्हणतायत, पटपट क्वेश्चन्स विचारा. समोरच्याला बोलायला जागा तरी मिळेल. ऑन नंबर 3 इज, तुम्ही तुमची क्रेडिबिलिटी ऑलरेडी गमावली आहे. ठीक आहे, आता एक सिच्युएशन सांगते. एक मित्र ग्रुपमध्ये बसून मोठ्या मोठ्या गोष्टी सांगतोय. माझं एक्स्ट्रा इन्कम सुरू होणार आहे, मी उद्यापासून जिम सुरू करणार आहे, आता मी सेव्हिंग्सवर फोकस करणार. पण काही आठवड्यांनी तो तसाच आहे, ना जिमला गेलाय, ना इन्कम सुरू झालंय, ना सेव्हिंग्स केल्या आहेत. हळूहळू लोक काय म्हणणार आहेत, त्याच्या गोष्टींना काही सिरियसली घेणार नाहीये आणि बेसिकली सिरियसली घेणं बंदच करणार आहेत त्या व्यक्तीला. आपल्यापैकी बरेच जण प्लॅन्स करतात, मोठ्या मोठ्या गोष्टी सांगतात,
पण ॲक्शन घेत नाहीत आणि मग हळूहळू लोक आपल्याला सिरियसली घ्यायचं सोडून देतात. कधी असं होतं का बघा की एखाद्या मित्राने किंवा रिलेटिव्हने तुम्हाला काहीतरी सांगितलंय पण त्यावर त्यांनी ॲक्शनच घेतली नाहीये आणि मग तुम्ही मनातच म्हणता की अरे हा परत बोलतोय, जाऊ दे, काहीच होणार नाही याच्याकडून. हाच तो क्रेडिबिलिटीचा प्रॉब्लेम आहे. सो बोलणं सोपं असतं पण लोक ॲक्शन्सवर विश्वास ठेवतात, हे लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल, नवरा आणि बायको संध्याकाळी गप्पा मारतायत. ठीक आहे, नवरा जोशात म्हणतो, बास झालं आता, मी उद्यापासून आता रोज जिमला जाणार आहे. बायको हसते आणि म्हणते, अरे हे तू मागच्या महिन्यातही म्हटला होतासच ना, गेलास का? आता बऱ्याच लोकांना नेहमी काहीतरी मोठं करायचं असतं पण त्यासाठी लागणाऱ्या ॲक्शन्स ते घेत नाहीत आणि मग समोरच्यांना त्यांची वचनं सिरियस वाटतच नाहीत. आता यावर मग उपाय काय? पहिले तर बोलण्याआधी कृती दाखवा. लोक तुम्हाला ऐकतील जेव्हा तुम्ही कृतीतून दाखवाल. दुसरी गोष्ट म्हणजे ओव्हर प्रॉमिसिंग टाळा. जे आपण करतो, जे खरंच करणार आहे ना तेवढंच बोला, उगाच जास्ती काहीतरी बोलायला जाऊ नका. शब्दांपेक्षा कृती मोठी असते, त्यामुळे क्रेडिबिलिटी गमावू नका. तुमचं म्हणणं लोक ऐकतील असं तुम्हाला वाटत असेल तर पहिली तर ॲक्शन घ्या. ठीक आहे, उगाचच बोलू नका. टिप नंबर 4 इज, तुमची बोलण्याची स्टाईल थोडीशी बोरिंग आहे का हे थोडंसं इंट्रोस्पेक्ट करा. हे थोडंसं बघा तुम्ही. म्हणजे काय बघा, आता एक्झाम्पल, ऑफिसमध्ये एक मीटिंग चालू आहे. एक व्यक्ती प्रेझेंटेशन देतोय पण आवाज अगदी सपक, एक्सप्रेशन्स नाहीत, नुसतंच शब्द बोलतोय. इकडे बाकीचे लोक जांभया देत आहेत, काही मोबाईलवर चेक करतायत. बघा कसं वाटतंय, मी पण आता काय टोनमध्ये बोलतीये. ठीक आहे, आणि काहींचं तर लक्षच नाहीये. असं कधी तुम्ही कोणाचं बोलणं ऐकलंय का आणि मध्येच लक्ष उडालंय? कारण समोरच्याचं बोलणं इतकं फ्लॅट आणि बोरिंग असतं की आपला ब्रेन बंद पडतो. आणि हाच विषय एखाद्या एनर्जेटिक एक्सप्रेसिव्ह व्यक्तीने सांगितला, तुम्ही पूर्ण अटेन्शननी ऐकता. ह्याच्यात फरक काय आहे? फक्त शब्द नाही तर बोलण्याची स्टाईलही महत्त्वाची आहे. तुम्ही बोलता कसं हेही तितकंच महत्त्वाचं आहे जितकं तुम्ही काय बोलताय. ठीक आहे, आता बघा, फॉर एक्झाम्पल, ऑफिसमध्ये एक बोरिंग स्पीच आणि एनर्जेटिक स्पीचचा फरक. ओके, सीन 1, एक व्यक्ती मीटिंगमध्ये प्रेझेंटेशन देते पण आवाज एकसुरी, कोरडा. हा चार्ट पहा, गेल्या महिन्यात विक्री 20% वाढली आहे. इकडे सगळे लोक झोपायला लागतील असं बोललं तर. आणि सीन 2, ओके, दुसरी व्यक्ती तेच डेटा सांगतेय पण हसून, आवाजात उतार आहे, चढाव आहेत, हातवारे वगैरे करत. गाईज, इमॅजिन करा, गेल्या महिन्यात आपण 20% ग्रोथ केली आहे, म्हणजे आपली मेहनत फळ देत आहे आणि ही फक्त सुरुवातच आहे. आता बघा, इकडे थोडंसं लोकांना इंटरेस्टिंग वाटतं की अरे हां, काहीतरी आपण केलंय, काहीतरी हा सांगतोय, काहीतरी घडलंय. तर फक्त माहिती देणं पुरेसं नसतं, ती कशी सांगता तुम्ही हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. बोलायची स्टाईल तुम्ही सुधारली तर थोडंसं अजून इम्प्रूव्हमेंट होऊ शकते. टोनमध्ये चढ उतार ठेवा, सपक आणि रोबोटिक टोन टाळा. हावभाव वापरा, चेहरा तुमचा किती एक्सप्रेसिव्ह आहे, जेस्चर्स वापरा. कधी जोरात, कधी हळू बोला. मोनोटोन टाळा, एक्साइटमेंट ॲड करा. ठीक आहे, आणि कोरडं बोलण्यापेक्षा एक्झाम्पल्स द्या. जसं आता तुम्हाला मी ऑफिसचं एक्झाम्पल सांगितलं, सीन 1 and 2, किंवा नवरा बायकोचं एक्झाम्पल दिलं, तसंच तुम्ही सुद्धा एक्झाम्पल्स देऊन बोला. इट विल बी मच मोर रिलेटेबल. लोकांना तुमचं ऐकायला आवडावं असं वाटत असेल तर शब्दांमध्येच नाही, स्टाईलमध्ये काहीतरी मॅजिक आणा, जादू आणा. ऑन नंबर 5 इज, तुम्ही कायम अटेन्शन मागत असता. आय हेट दोज पीपल हु आर अटेन्शन सीकर्स. एक व्यक्ती सतत आपल्या मित्राला किंवा पार्टनरला विचारत असेल की मी ठीक दिसतेय का, माझं नीट चाललंय ना, मी तुला आवडते का. सुरुवातीला समोरचा शांतपणे उत्तर देतो पण नंतर डेफिनेटली वैतागतो. इमॅजिन करा, तुम्ही एका मित्रासोबत गप्पा मारताय आणि दर 5 मिनिटांनी तो विचारतोय, मी काही चुकीचं तर नाही केलं ना, तुला माझी स्टोरी आवडली का, मी बरोबर आहे ना. अरे यार, काय चाललंय? सुरुवातीला तुम्ही पण समजून घ्याल पण सतत 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 भेटल्यावर असं ऐकायला लागलात तर तुम्ही डेफिनेटली त्याला अवॉइड करणार आहात, तुम्ही वैतागणार आहात. यामागे ना कायम व्हॅलिडेशनची गरज असते आणि ते लोकांना त्रासदायक वाटू शकतं. वाय डू यू वॉन्ट एक्सटर्नल व्हॅलिडेशन? सेल्फ कॉन्फिडन्स आणि सेल्फ व्हॅलिडेशन यावर काम करा. लोक नॅचरली तुमच्याकडे अट्रॅक्ट होणार आहेत, आकर्षित होणार आहेत. याचं पण एक एक्झाम्पल देते. एक्झाम्पल 1 बघूया. आता बघा, रिलेशनशिपमध्ये ओव्हर सिकिंग व्हॅलिडेशन. हां, नवरा ऑफिसून आल्यावर बायको त्याला विचारते, आज मी नीट दिसतेय ना, तुला माझा ड्रेस आवडला का, मी जाड दिसतेय का. सुरुवातीला हसून म्हणेल नवरा, ग छान दिसतीयस, पण ती परत विचारते, नक्की ना, पक्क ना. मग तो वैतागून मोबाईलवर शेवटी लक्ष केंद्रित करतो. अतिशय नॉर्मल प्रश्न असतो पण जर तुम्ही सतत सतत सतत
अशी व्हॅलिडेशन मागत असाल तर समोरच्या व्यक्तीला ते एक प्रेशराइज्ड वाटू शकतं. सो प्लीज अवॉइड दॅट. एक्झाम्पल नंबर 2, मित्रामध्ये बघा अटेन्शन मागण्याची चूक. एका ग्रुपमध्ये एक जण सतत मी ठीक आहे ना, मी बोरिंग तर नाही आहे ना, माझा फोटो चांगला आलाय का असं विचारत असेल. सुरुवातीला मित्र हसून उत्तर देतात, पण नंतर त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. लोकांना ॲज आय सेड अटेन्शन सीकर्स ऐकायला काहीच मज्जा येत नाही. त्यांना अगदी नॅचरल कॉन्फिडेंट लोक आवडतात. इनफॅक्ट तुम्हाला पण अशीच लोक आवडत असतील ना. कोणतरी उगाच अटेन्शन सीक केलंय, तुम्हाला तरी असे लोक आवडतात का? जरा विचार करा. ठीक आहे. सो लोक तुम्हाला नॅचरली अटेन्शन देतील जर सेल्फ व्हॅलिडेशन तुम्ही केलं. तुमच्या डिसिजन्सवर विश्वास ठेवा. लोकांचं अप्रुव्हल घेण्याचा आग्रह टाळा. स्वतःला आवडतंय का हे आधी बघा. आणि हो, सारखं ओव्हर अपोलोजायझिंग म्हणजे सारखं सॉरी म्हणणं आणि ओव्हर एक्सप्लेनिंग, तुमचा मुद्दा काय आहे सारखं सारखं एक्सप्लेन करणं बंद करा. स्वतःवर विश्वास ठेवा. जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवलात तर लोक नॅचरली तुमच्या आसपास राहायला लागणार आहेत. त्यांना आवडेल बेसिकली तुमची संगत. थोडक्यात जर तुम्हाला असं वाटत असेल की लोक तुमचं म्हणणं ऐकत नाही आहेत, तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतायत, तर स्वतःला 1 मिनिट द्या आणि विचार करा, मी काहीतरी चुकीचं तर करत नाही आहे ना. तक्रारी करणं, फक्त स्वतःबद्दल बोलणं, क्रेडिबिलिटी गमावणं, बोरिंग बोलणं किंवा सतत अटेन्शन मागणं यापैकी काही सवयी माझ्यामध्ये आहेत का? थोडंसं स्वतःला विचारा. कारण जगात प्रत्येकाला एकच गोष्ट हवी असते, कोणीतरी त्यांचं ऐकावं. जर तुम्ही लोकांचं ऐकलत, त्यांच्या बोलण्यात रस घेतला आणि आत्मविश्वासाने बोललात तर लोक तुम्हाला कटाक्षाने ऐकतील. आणि लक्षात ठेवा, तुमच्या आवाजाला महत्त्व आहे, फक्त त्याला योग्य ट्यून द्या. ठीक आहे. तर आता हा व्हिडिओ उपयुक्त वाटला का तुम्हाला? उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा. तुमचा अनुभव तुम्हाला काही आले असतील तर कमेंट करून सांगा. आणि अजून असेच इंटरेस्टिंग टॉपिक्स पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.